नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबईच्या गर्दीतून निघून 2000 वर्षापूर्वींच्या इतिहासात प्रवेश करणार आहोत. आपला प्रवास सुरू होतो आहे खास स्टेशनपासून आणि शेवट होणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांमध्ये. हा प्रवास कसा झाला, किती खर्च झाला, काय पाहायला मिळालं आणि हा अनुभव खरंच वर्थ आहे का, हे शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईची लोकल म्हणजे या शहराची लाईफलाईन. रोज लाखो लोक याच लोकलने प्रवास करतात. आजचा आपला उद्देश फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नाही, तर प्रवासाचा प्रत्येक क्षण अनुभवणं आहे. चला आता बोरिवली स्टेशनला पोचलो आहोत. इथून कान्हेरी लेण्यांमध्ये जाण्यासाठी बस, ऑटो रिक्षा, सायकलची सुविधा उपलब्ध असते. चला आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने तिकीट काउंटरकडे आपण जातो आहे. 44 ते इकडे नाही, ते बाहेरून आले ते तिकडे आतमध्ये 44 रुपये. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहोत. शहराच्या मध्यभागी इतकं मोठं जंगल असणं ही मुंबईची खास गोष्ट आहे. आत गेल्यावर वातावरण पूर्ण बदललं. गाड्यांचा आवाज पूर्ण कमी होतो आणि पक्ष्यांचा आवाज येऊ लागतो. आणि हे बघा, इथे हे फलक आहेत, ह्याच्यावरती आपल्याला या पार्कमधली माहिती दाखवली आहे. चला आपण आता वॉक करत पुढच्या दिशेला जाऊ. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही सगळे फिरायला आलो आहोत. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपण दर रविवारी नवीन एक जागा बघणार, ती म्हणजे मुंबईच्या अतिजवळ. का? कारण की आपल्याला लांब जाणं शक्य नसतं आणि मुंबईमध्ये आपल्याला अशी सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात. तर आपला उद्देश हाच असेल की जवळच्या जवळ आपल्याला रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आपण आणि आपल्या परिवाराला घेऊन कुठे फिरता येईल. इथे समोर आपल्याला जायचं आहे कान्हेरी केव्ज. तसं माहित तर टॉय ट्रेन तर बंद आहे, म्हणून आम्ही चाललो आहे रेलवरून. बघूया जायला देतात की नाही. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा पण टॉय ट्रेन बंदच होती आणि आज देखील बंद आहे. का बंद आहे? मेंटेनन्स असेल किंवा काही आपल्याला कल्पना नाही. तर चला, आपला मेन उद्देश आहे तो आज कान्हेरी केव्ज पाहायचा आहे. तर मित्रांनो, आपण केव्जजवळ पायी जातो आहे आणि ह्या रस्त्यातला हा मस्त असा सुंदर असा ब्रिज आहे. नॅशनल पार्कमधला सुंदर असा तलावावरती हा ब्रिज बनवला आहे आणि ब्युटिफुल असे फोटोज काढायला हा सुंदर असा स्पॉट. आणि पाऊस नसेल तर इथे बोटिंगसुद्धा होते या लेकमध्ये, तुम्ही बघू शकता. मस्त असा व्ह्यू आहे. एवढं पण डीप नाही पाणी. एवढं डीप नाही, पिकनिकचा डब्बा दिसतो डब्बा डूब जायची इतने. किती हाईट असेल? बेटर लक नेक्स्ट टाइम. वॉर्निंग पुढे हर बघूया काय आहे काय. चेक करून येशील काय? चल पाण्यामध्ये उडी मारूया. हे नीचे काय काचमधून चाल वाजते ते बघ. टायगर सफारी. हे घारुताई त्यांना असतं माहिती ना, त्यांना सगळं हा टायगर सफारीला जातो रस्ता. काय देखील मजा आता. शेर इधर शेर आहे. हा इथे रस्ता जातो तो टायगर सफारीला जातो आणि हा जातो स्ट्रेट कान्हेरीला. तर आता आम्ही चाललोय कान्हेरीला चालत. हा तर मंडळी सांगायचं तर राहिलं, कारण की मी आज एकटा नाही आहे. माझ्यासोबत अलकनंदा, माझी बहीण आणि तिचा हजबंड आहे आणि त्यांचे मित्र. तर आम्ही आज सगळे एकत्र आलो आहे. आणि हे बघा समोर आपल्याला काय दिसतंय, मस्त असे हरण आहेत आणि जे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि मुंबईमध्ये असं आपल्याला जंगलाचं दृश्य कुठेही लांब जायची गरज नाही, मुंबईमध्येच पाहायला मिळतं. तर रविवारी तुम्ही सुट्टी असेल तर नक्की या, व्हिजिट करा. आपल्यासमोर सुंदर अशी हरणं आहेत आणि आपल्याला माकडं पण दिसतील. ते आपल्या म्हणजे माझ्या जवळच आहेत. हे बघा वरच्या झाडावरती तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे पण आहे. हे बघा, इथे वरती सगळे माकड बसलेत आणि लांब असं जंगल सफारी पण होते आपली आणि आपला चांगला वॉक पण होतोय आणि नेचरच्या सान्निध्यात. हा रस्ता स्वतःमध्येच एक अनुभव आहे. दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं, थंड हवा आणि पावसाळ्यात अप्रतिम सौंदर्य.
जर तुम्ही पावसाळ्यात इथे आलात तर हा रस्ता देखील प्रवासाची मोठी आठवण बनतो. रस्त्यात पुढे जात असताना अचानक एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. समोर शांतपणे फिरणारा हरणांचा कळप दिसला. त्यांच्या नैसर्गिक हालचाली, सभोवतालची हिरवाई आणि शांत वातावरण पाहून क्षणभर वेळच थांबल्यासारखं वाटलं. शहराच्या घोंगटापासून अवघ्या काही अंतरावर निसर्गाचं असं अप्रतिम रूप पाहायला मिळणं हीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची खरी ओळख आहे. या निसर्गमय प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. अशा क्षणांमुळेच प्रवास फक्त एक ठिकाणी पोचण्यापुरता राहत नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारी एक सुंदर आठवण बनतो. कान्हेरी लेण्याच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर अनेक छोटे स्थानिक स्टॉल दिसतात. लेण्या पाहण्यापूर्वी किंवा फिरून आल्यावर थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर हे ठिकाण अगदी योग्य वाटतं. इथे गरमागरम मॅगी, चविष्ट भेळ, ताजं सॅलेड, काकडी, बोरं, चिंचा आणि ऋतूनुसार मिळणारी इतर स्थानिक पदार्थ चाखता येतात. त्याचसोबत गरमागरम चहाचा कप घेतला की पावसाळ्यातील वातावरणाचा आनंद आणखीन खुलून येतो. स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी केल्याने त्यांच्या उपजीविकेलाही हातभार लागतो आणि प्रवासाचा अनुभवही अधिक आनंददायी बनतो. अखेर आपण कान्हेरी लेण्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. इथून पुढे सुरू होतो इतिहासाच्या दिशेने जाणारा खरा प्रवास. समोर दिसणाऱ्या दगडी पायऱ्या आपल्याला जवळपास 2000 वर्षापूर्वीच्या बौद्ध संस्कृतीच्या अद्भुत वारशाकडे घेऊन जातात. आता आपण पोहोचलो आहोत कान्हेरी लेण्यांमध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी वसलेल्या या लेण्या भारतातील सर्वात महत्त्वाचा बौद्ध पुरातत्व स्थळांपैकी एक मानल्या जातात. इथे 100हून अधिक गुहा असून त्यांची निर्मिती इसवी पूर्व 1व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकादरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात आली. या गुहा बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान, अभ्यास केंद्र आणि ध्यानस्थळ म्हणून वापरल्या जात होत्या. इथे दिसणारी दगडी खांब, कोरीव शिल्प, प्रार्थनागृह, पाण्याची टाकी आणि दगडात कोरलेले उत्कृष्ट वास्तुकला त्या काळातील कौशल्याची साक्ष देतात. विशेष म्हणजे पावसाचं पाणी साठण्यासाठी तयार केलेली जलव्यवस्था आजही अनेकांना आश्चर्यचकित करते. चला आता आपण सर्वात प्रसिद्ध चैत्यगृहाकडे जाऊया. उंच दगडी खांब, विशाल सभागृह आणि मध्यभागी असलेला स्तूप पाहताना त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची जाणीव होते. इथे उभं राहिल्यावर मिळणारी शांतता हा स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव आहे.
इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा हिरवागार विस्तार, पावसाने नटलेले डोंगर आणि दूरवर दिसणारी मुंबई, हे दृश्य इतिहास आणि आधुनिक शहर याचं एक सुंदर संगम वाटतं. प्रत्येक पाऊल टाकताना आजूबाजूची हिरवळ, डोंगररांगा आणि शांत वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देतं. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर धुक्यांची चादर पांघरल्यासारखा दिसतो आणि निसर्गाचं सौंदर्य आणखीन खुलून येतं. तर मित्रांनो, आजचा आपला खास स्टेशन ते कान्हेरी लेणी हा संपूर्ण प्रवास इथेच संपतो. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर ऐतिहासिक आणि हटके ठिकाणांसाठी नोमॅडिक महाडिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण यापूर्वी पण व्हिडिओ बनवला होता नॅशनल पार्कचा. तो पाहिला नसेल तो पण नक्की पाहून घ्या आणि त्याला देखील कमेंट करा. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.